तर म्हणाले खोटेनगर हे माझ्याकरता नवीन नाही आहे. या परिसरामध्ये धनश्री नगर असेल, कोटेनगर असेल, चंदवाना नगर असेल, इकडे कोणते असे नगर नाही की त्या नगरामध्ये गुलाबराव पाटील आलेला नाही. इथे जेवढे मंदिर झाले आहेत तेवढ्या मंदिरवाल्या बाया माझ्याकडे 100% आलेल्या आहेत. कारण की यांचा आमचा इतका संबंध आहे की ह्या मी मंगेशांना सांगतो, हे जे सगळं शहर आहे, हा जो भाग आहे, हा जवळचा आमचा अंबणे, चोपडा, धरणगाव, मध्यमवर्गीय लोक आहे. आम्ही इथे नोकरी छोकरी सगळे एकत्र राहणारे लोक आहे. यामुळे हा प्रभाग जरी शहराचा प्रभाग म्हणत असला तरी आमचा ग्रामीण खेड्यातून आलेल्या लोकांचा प्रभाग आहे. त्यामुळे इथे 90% हैराणी बोलणारे लोक आपले आहेत आणि या लोकांचे मी खूप आभार मानणार आहे. मागच्या वेळेस दादा तुमची एवढी लाट चालली इकडे की आमचे या भागामध्ये एक नगर शोध नव्हता, फक्त एकटा मनोज निवडून आला होता. एकटा मनोज होता. जवळपास 25-30 नगर शोकांमध्ये एकटी शिवसेनेची सीट होती. एक 200 मतांनी आली, बालबाल बजाव. आणि आता यावेळेस आपली वरती युती झाली. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही मला पालकमंत्री पदाची धुरा दिली आणि तुम्ही डीपीटीसी मध्ये सगळ्या आमदार खासदार महोदयांनी जी मदत केली त्याच्यामुळे मी या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त पैसे दिले. मी आजपर्यंत आज निवडणुकीचा काम झाला त्यावेळेस आपण 2 जणांना उमेदवारी इथे टाळल्या. सुधीर आप्पांचे खूप आभार मानेल. म्हणजे या निवडणुकीमध्ये दादा आपण पाहिलं असेल की माघारी करता काही लोकांनी वेगवेगळे गणित केले, पण तो माणूस चहा सुद्धा पिला नाही अशा पद्धतीने त्या माणसानं माघारी घेतली. लोखंडेने माघारी घेतली आणि मनोज 4थ्या वेळेस निवडून आला. आमच्या मामी म्हणजे मामा लकी नाही पण मामी लकी आहे. आमच्या मामी निवडून आल्या आणि आता इथे उमेदवार डॉक्टर साहेब आहेत. डॉक्टरांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, अगदी शांत सुस्वभावी काम करणारा. आणि हा जो उमेदवार तुमच्याकडे आहे राहुल पाटील, हा मागच्या वेळेस शिवसेनेकडून आमचा उमेदवार होता आणि त्या प्रभागात आता त्याच्या सौभाग्य तिकडे उभे आहेत. मी आपल्या या परिसराच्या नागरिकांना खात्री देण्यासाठी आलोय. आदरणीय मंगेश दादा आहे, मामा इथे होते, स्मिताताई होत्या, त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने डीपीटीसी मधून सगळ्यात जास्त वाटा पुन्हा मी या प्रभागाला देईल एवढं वचन मी आपल्याला या ठिकाणी देण्यासाठी आलो. आणि या सरकारने आपल्याला सगळं दिलंय. लाडक्या बहिणींकरता तर काहीच कमी केलं नाहीये. अर्ध तिकीट केलं पहिलं तुमचं, अशी बसती स्थित आता. हा लाडकी बहीण अर्ध तिकीट असते, अर्ध तिकीट करणार हे पहिलं सरकार. मुलींना मोफत शिक्षण देणारं देशातलं पहिलं सरकार जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्राचं सरकार आहे. 1500 रुपये देणारं हे पहिलं सरकार आहे. लय टीका झाली म्हणजे 1500 रुपये काय होते, अरे जे सोन्याची चमचा घेऊन जन्माला आले त्यांना काही फरक पडत नाही, पण गरीबाला 1500 भरत होतं. रुबाब वाढवला आम्ही बायांचा. पहिले या माणसांकडे पैसे मागे, आता माणसांच्याकडे पैसे मागायला लागले. उलट झालंय. त्यामुळे सरकार गटर वॉटर आणि मीटरच्या निवडणुकीत जरी असलं तरी हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आमचा रोजचा टच आहे. माझ्या गावापासून फक्त 7 किलोमीटर आपण पाहतोय. मी सिमेंटचा रस्ता आम्ही सुरू केलाय, कोटेनगर पर्यंत तो आणलाय, पाळजीपर्यंत करतोय. तुम्ही डोळ्यांनी बघताय हे आम्हीच करतोय. आता बघा, शरीर जर एक विचाराचं असलं, आपण साधे विहीर कधी खोदतो तर पाईप एका कंपनीचा घेतो, मोटर एक कंपनीचा घेतो, फुटबॉल एका कंपनीचा घेतो. किंवा आता ती मोटर चालली ना, फुटबॉल अलग कंपनीच्या, मोटर अलग कंपनीची, पाईप अलग कंपनी, कसं काय पाणी किती मध्ये लिखित होऊन घ्यायचे. आमचं फुटबॉल मोदीजी, आमची मोटर देवेंद्रजी,
आमचा पाईप राजू मामा आणि आमचं पाणी येत होत. आता कोणी अपक्ष विपक्ष निवडून आलं तर फुटबॉल आला तर कस काय पाणी येईल. तर साधा विचार करा, साधा आणि सिंपल. एका कंपनीचं सगळं जर मशिनरी असली, तुम्ही टाटा गाडी घेतली आणि मशीन तुम्ही महिंद्राचे बसवलं, मारुतीचे बसवलं, कस काय झाली ती गाडी. एकाच विचाराची गाडी घ्या. राहुल ठीक आहे, राहुल हा गरीब पोरगा आहे, फक्त पैशाने कमी, आता त्याच्याकरता त्याला हिनवलं जात आहे. पण बघा हे आम्ही जे आहे ना, आम्ही पण काही श्रीमंत लोक नाही होते. राजकारणामध्ये आलो, आम्ही पानटपरी चालवणारे लोक होतो आणि आज आम्ही 5 वेळेस आमदार झालो. 10 वर्षापासून मंत्री आहे, फक्त लोकांच्या आशीर्वादामुळे आहे. त्यामुळे कोणी काही सांगत असेल की पैशाने सगळं चालतं, पैशाने चाललं असतं तर या देशाचा पंतप्रधान टाटा बिर्ला राहिला असता. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं, किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगलना चाहते हैं. आणि इथं दादा ही सीट येणार, लटकी जाओ सगळा. ज्याला समजायचं त्याला समज. इथं जवळपास सगळं मिक्स वेज आहे. आमचं एक मत फोडून दाखवा म्हणा तुम्ही, एक. राहुल काळजी करू नको, आम्ही कोणावर टीका करायला नाही. लोक सांगतात की आता गुलाब भाऊ येणार आहे आणि टीका करणार आहे. मला काय टीका करायची, आम्ही काम केलंय. काम करणाऱ्याला भीती नसते. जातीचा विचार आम्ही कधी केला नाही. गुलाबराव पाटलांनी जातीचा विचार केला असता तर मराठा पाटलांनी गुलाबराव पाटलांना निवडून दिलं नसतं. माझ्या मतदारसंघामध्ये 1,20,000 मराठा आहे. माझ्या समाजाची मतं 12,000 आहे. 35,000 लेवा आहे, 35,000 कोळी आहे, 20,000 माळी आहे, 18,000 धनगर आहे, 35,000 मुस्लिम आहे, 15,000 भिल्ल आहे, 10,000 बौद्ध आहे, माझी 12,000 आहे. काम करणाऱ्याला जात धर्म लागत नाही. तसं माझा पैलवान मनोज 800 मत आहे तिन्ही समाजाची. कुठे फुटतात 23,000. त्याला सांगितलंय आता निवडून आल्यानंतर आठवड्यातून 3 दिवस नावी जसं निमंत्रण सांगत फिरतो तसं वार्डामध्ये सगळ्या नगरसेवकांनी फिरलं पाहिजे, हेच मी त्यांना सांगणार आहे. अरे हे कर्जदार आहे, आपण पैसे घेतो व्याजाने, नाही मुद्दल देता येत तो व्याज देतो आणि नाही व्याज दिले तर त्याच्या दरवाजावरून जातो. तो काय म्हणतो, अवजी येले ना, जितताय ना, पैसा जितताय. तर असं नगरसेवकांनी वागलं पाहिजे. नगरसेवकांनी असं वागलं पाहिजे की रोज लोकांच्या समोर. तसं मामा करता आपली, कुठे गेले हा मामा, हे रोज फिरतात सकाळी 6 वाजेपासून. म्हणून मामी त्रास झाला नाही. रोज फिरतात, काय काम आहे, काय काम आहे, काय काम आहे. कसे लग्ना मरणामध्ये कंटिन्यू हजर आहे. काही लोकांनी सांगितलं की इथं कमळ आहे, इथं धनुष्यबाण आहे, दुसऱ्याकडे असं आहे, तिसऱ्याकडे तसं आहे. आम्हाला काय घेणं देणं नाही. महापालिकेमध्ये 12 नगरसेवक बिनविरोध आमचे आले. आता सत्ता कोणाची येड्याला जरी इशारा तो सांगितली असती, दुसरा माणूस निवडून फायदा काय. त्यामुळे याचा सारासार विचार करा. पहिल्या मीटिंग मध्ये या कचरा फॅक्टरीचा 4 जण प्रश्न उचला तुम्ही. ही जी घाण आहे इथे, ही जी घाण आपल्याला वाजीतून उचलली पाहिजे. आणि त्याचा पालकमंत्री म्हणून, आमदार म्हणून म्हणजे दादा आम्ही सगळेजण तुम्हाला सहकार्य करू. सगळी घाण पूर्ण खेड्यांना घाण करते. तिथे फ्लॅटवाले मरून जायला करतायत. ही परिस्थिती आहे या एरियाची. दूर घेऊन जा ना महापालिकेने. इथे काय ठेका ठेवलाय तुम्ही. इथे गरिबांनी राहायचं, जेमतेम 25-30 लाखाचं घर घ्यायचं, धुक्कळमध्ये जगायचं काय, बिलकुल चालणार नाही. मीटिंग ही महापालिकेची निवडणूक संपल्यानंतर तुमच्याबरोबर गुलाबराव पाटील यायला तयार आहे. काळजी करण्याची गरज नाही. या एरियामध्ये बरेच कामं केली. मी यादी जर वाचली ना, मी म्हणतो या वार्डातला नगरसेवक आहे का, हो आहे, पासून सांगितलं, चंदवाना स्टॉप सांगितलं, गुजरात पंप ते उत्तम कारणानं सांगितलं, शिवशक्ती नगर ते डांबरीकरण केलं,
कोटेनगर डांबरीकरण, साईनगर डांबरीकरण, धनश्रीनगर डांबरीकरण, प्रज्ञा कॉलनी डांबरीकरण, टिळकनगर हायवे, दर्शन कॉलनी, साई मेडिकल ते 40 खोल्या डांबरीकरण, हिरा पार्क ऑक्सिजन डांबरीकरण, दत्ता रेसिडेन्सी, गट क्रमांक मनुदेवी सोसायटी, तालुका पोलीस स्टेशन ठिकाणी डांबरीकरण, सह्याद्रीनगर डांबरीकरण, सिनो बंगलो डांबरीकरण, कोटेनगर काँक्रिटीकरण, निमरे निमखेडी काँक्रिटीकरण, कचरा फॅक्टरी ते सद्गुरू बैठक हॉल, शिवाजीनगर रेसिडेन्सी डांबरीकरण, श्रीकृष्ण कॉलनी डांबरीकरण, त्याबरोबर बालमिश्र शाळेतील समोर काँक्रिटीकरण, राधिका हॉटेलच्या समोर तालुका पोलीस स्टेशन चौक त्या ठिकाणी डांबरीकरण, प्रवीणा अकॅडमी, जीवननगर, विठ्ठल पार्क, पवार पार्क, ही यादी माझ्याकडे. बोलून दाखवा कोणी करेल नाही म्हणून. मायच्यान सांगवते मी, होऊच शकत नाहीये. त्यामुळे आपल्याला सगळा हा विचार करायचा. आणि भगव्याचं राज्य आहे. वरती मोदीजी आहे, खालती देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा आहे, पालकमंत्री मी आहे, राजू मामा आहे. मामा तर सगळीकडे चालतो, नवरीकडे बी चालतो, नवरदेवकडे बी चालतो, त्याच्याशिवाय लग्नच होत नाही. त्यामुळे आपल्याला सारा विचार करायचा की होय आमच्या डोक्यात भगवा आहे, हा भगवा आहे, साधू संतांचा भगवा आहे कि तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से. या भगव्या करता सगळं चाललंय. आज संभाजी राजांच्या बाबतीमध्ये आपण पिक्चर पाहिले. आज जिजाऊची जयंती आहे, विषय मांडला, पुण्यतिथी मांडली. या ठिकाणी विवेकानंदांचा विषय निघाला. शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे हे पक्ष आहेत आणि त्यांच्याबरोबर आपल्या सगळ्यांना राहायचंय. आता काय लोक काही अफवा पाहिलं होती. कोणी म्हणे एवढे पैसे वाटणार आहे, तेवढे पैसे वाटणार आहे. खा त्यांचं मटण पण दाबा आमचं मटण, हेच सांगणार आलं. पार्ट्या चालल्या, जोरात चालल्या. इथल्या पार्ट्यावाल्या बहुतेक आमच्या गाठीला मिळतात तिकडे. बायांना सगळं कळतं. त्यामुळे ही मीटिंग दादा 4:30ची होती, आता वाजले. त्यामुळे बाया आता उठाल करताय, स्वयंपाक देऊ नका ना आजचे दिवस, जेवण 1500 येतात आपले, काय फरक पडतो. पण गुलाब काय रोज येणार आहे तुमच्याकडे. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करण्यासाठी आलोय. एक वेळेस माणूस बैमान होऊन जाईल, पण माझी बहीण बैमान नाही होणार. त्या बहिणीला विनंती करण्यासाठी आलोय. जेव्हा मी आमदारकीत उभा होतो, मंगेश दादा उभे होते, आपला अंदाज कमी जास्त झाला का तुमच्यामुळे. मी पोलीस डिपार्टमेंटला विचारतो, थोडे ओळखी असल्यामुळे, तो काय राहील आपलं, तुम्ही 20-25 हजारांनी याल म्हणे, आणि पेट्या खुलल्या तर 60 हजारांनी आलो. नंतर तपास केला तर हे कोण, लाडक्या बहिणी. त्या म्हणल्या भाऊ तरी 500 भाऊबीजला टाकतो किंवा रक्षाबंधनला टाकतो, पण हा दाढीवाला एकनाथ शिंदे दर महिन्याला 1500 टाकतो. म्हणजे हे बायाच्या डोक्यात फिट होत. आणि या बाया जरी राष्ट्रवादीच्या होत्या त्या काळातल्या, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी, काँग्रेसच्या, माणसं काम करायचे. पण या बाया का सांगा, नवराच्या हो म्हणायचं म्हणे, दाबताना आपलं धनुष्यबाण कमर दाबायचं. ही मानसिकता बायांची होती. त्यामुळे तुमची उपस्थिती जी आहे, ज्यांच्या सभेत जास्त स्त्रिया, त्यांचा विजय पक्का आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तुमची कोणतीच कामं राहणार नाही. बघा ना तुम्ही, एक डॉक्टर आहे, एक पैलवान आहे, एक सर्वसाधारण आहे, आणि मामा तर मामाच आहे. असे 4 आपले स्पेशल उमेदवार आहेत. यांनी काम केलं नाही तर जबाबदार मी आहे. मी जाता येता इकडनं जातो, माझी गाडी कधी बी अडवा, मी जबाबदार आहे. राहुल मागच्या वेळेस तिकडे पडला, आमच्याकडनं उभा होता, तेव्हा भाजपची लई लाट होती बाबा यांची. हे काय ऐकते. आता मंगेश दादा नव्हतं, करा एरंडोली. एरंडोली झाली, युती झाली, युतीचं सरकार येणार आहे. आणि तुम्ही सगळे जर एवढी संख्या जी आहे, हे आज वातावरण बदललं आहे. आता तिकडे तरफड होईल. आता कोणी म्हणले तिकडे महिला उभी आहे, महिलेवर टीका करण्याची आमची संस्कृती नाही, बिलकुल नाही. उमेदवार तिकडे महिला असली ती आमची आई आहे, बहीण आहे. शिवाजी महाराजांचा विचार सांगायचा. शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून आणली आणि सांगितलं, जहापना देखो आपके नजराने के लिए नजराना हमने ये लाया है,
तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, अशीच आमची माता असती आम्ही किती सुंदर असते. त्या शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे कोणा स्त्रीवर, कोणा उमेदवार आम्हाला टीका करण्याची गरजच काय आहे. त्याचं काम बोलतंय, आमचं काम. इतर एरियात मामांना जितकं लीड नाही, इथं 7,000चं लीड होतं विधानसभेला. 7,000 मतांचं लीड. मामा तर आले नाही असतील या वार्डात. शेवटी अर्धा तास आले होते फक्त, बस. पण इथे कामं झालेली आहेत. इतर वार्डांपेक्षा आमच्या वार्डात कामं झाली आहेत. मी पण जास्त कामं का करतो, यांचे बरेच नातेवाईक माझ्याकडे जातात. इकडे काम केलं का मग हे येऊन तिकडे सांगतात. हे आमचं धरणगाव, चोपडा, एरंडो, लांबळनेर इथले आमचे हे सगळे मध्यमवर्गीय लोक इथे बसलेले आहेत. ज्यांच्याकडे मध्यम पैसा आहे तो बिचारा इथं 5, 25, 30 लाखाचं घर घेतो, जेमतेम नोकरी करतो, उदरनिर्वाह करतो. हे सगळे मिश्रित ही आमची या ठिकाणची मंडळी आहे. त्यामुळे आपल्याला मी खात्री देणार आहे, तुम्ही काळजी करू नका. मी या विभागामध्ये ज्याप्रमाणे मागच्या काळात लक्ष दिलं, त्या काळामध्ये मामांच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांच्या सहकार्याने पुन्हा लक्ष देण्याचं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो. वेळ भरपूर झालेला, इथून 3 सभा आहेत, पण तुम्ही इतके टाइम थांबलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो. आता 16 तारखेला या दोघांना विजयी करा. 17 तारखेला पुन्हा गुलाल उधळायला आपण या एरियामध्ये येऊ एवढी खात्री देतो. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, प्रचंड शक्ती देव. जो जो आमच्या विरोधात येईल त्याचा सत्यानाश हो. रामकृष्ण हरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.